गाइस, तर इकडे डीपी दादा आणि वर्षाताई या दोघांच्यात खटके उडालेले आहेत आणि अरबाज विचारतोय की तुमच्या का मागे लागलेले आहेत. चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं आहे. तर इकडे टीम ए चे सदस्य बसलेले असतात आणि धनंजय त्यांना नंतर जॉईन होतो. तर जान्हवी इकडे म्हणते की बेडवरून उठल्यापासून माझं पूर्ण डोकं शांत झालं आहे. तर वैभव म्हणते की हा का. तर अरबाज सांगतो मग जा दुसऱ्याच्या बेडवर जाऊन बस, वर्षाताईंच्या बस. तर ती म्हणते मी नाही बसणार. धनंजय सांगतो की निकी तू बस. तर ती म्हणते की असं पण मी त्यांना भाव नाही देत, मला काही इंटरेस्ट नाहीये. तर मध्येच अरबाज म्हणतो की त्या तुमच्या का मागे लागल्या आहेत, म्हणजे धनंजयला म्हणतो. तर धनंजय सांगतो की आल्यापासूनच आहेत त्या माझ्या पाठीमागे. त्यावर अरबाज म्हणतो की नाही, आता तर 2 दिवस झाला आम्हाला ते दिसतंय, कारण आल्यापासून तर आम्हाला असं काहीच नाही दिसलं. तर इकडे धनंजय सांगतो की कॅप्टन्सी टास्क पासून हे सुरू झालेलं आहे की मी सूरजला माईक घातलेला होता आणि पाठीमागून जसं सॅक घालता तसा तो मी माईक घातलेला होता आणि त्याच्यानंतर त्याने तो माईक काढला आणि परत एकदा तो आला आणि म्हणला दादा मला हा माईक घाला ना. तर तिसऱ्यांदा ज्यावेळेस मी गेम खेळत होतो, एकतर कॅप्टन्सी टास्कमधून मी बाहेर पडलेलो त्यामुळे काही सुचत नव्हतं, एकतर मी त्याच्या नादात आणि त्यानंतर या माईक घेऊन आलेत आणि हा माईक त्याला घाला ना असं सांगतायत. तर मी त्यांना म्हणालो की ताई कशाला काढायला लागलाय माईक. तर त्यांनी सांगितलं मी नाही काढला माईक आणि मी नंतर तो सूरजला घातला आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की हा माईक आता काढू नकोस तू. तर त्या म्हणाल्या मला की मी उर्मट आहे. तर ही त्यांची भाषा. त्यावर वैभव म्हणतो की काय माहिती त्या कळत नाही का की त्यांना माणसं ओळखता येत नाहीत किंवा त्या माणसं ओळखायला चुकतात, असं काही झालेलं आहे का त्यांचं. त्यावर अरबाज म्हणतो की हेच त्यांना कळत नाही की सिच्युएशन बघून कसं राहायचं. तर धनंजय म्हणतो की अरे सिच्युएशन काय आणि तुम्ही मानपानाच्या गोष्टी करताय. आमचं तर एक असं चाललेलं की कसं का खेळेना पण आपल्या ग्रुपचा कॅप्टन झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही एवढं कष्ट करत होतो त्या गेममध्ये आणि यांचं हे असलं बोलणं. एखाद्या गोष्टीला किती ताणून धरायचं हे त्यांना नाही कळत, म्हणून मी विषय सोडून दिला. तर असं हे इकडे बोलणं चाललेलं आहे. तर खरंच वर्षाताई खूप गोष्टींना स्ट्रेच करतात, दुसऱ्याला इन्स्टिगेट करतात, असं तुम्हालाही वाटतं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.